आता कसं झालंय ना, की जेव्हापासून आय-टी इंडस्ट्री भारतात आली, तेव्हापासून पॅकेजेसवर डिस्कशन चालू झालं. हां, कारण तिकडे करोडोचे पॅकेजेस आपण ऐकतो. 1 कोटी, करेक्ट. 1.5 कोटी, 2 हां, कोटी असे पॅकेजेस तिकडे असतात. करेक्ट. पण फार्मसीच्या बाबतीत ना, एक समजून घ्यावं लागेल, की फार्मसी हा एक प्रोफेशनल म्हणजे कोर्स आहे आणि त्या कोर्समध्ये जसे-जसे तुमचे स्किल्स वाढत जातील, जसं-जसं तुमचं एक्सपर्टाईज वाढत जाईल, बरोबर. तशी-तशी तुमची ग्रोथ होणार आहे. तर एंट्री लेव्हलला आपण जर का म्हटलं, तर जसं मी आधी म्हटलं, की फक्त प्लेन बी-फार्म करून चालणार नाही किंवा प्लेन एम-फार्म करून पण चालणार नाही आता. म्हणजे बी-फार्म नंतर एम-फार्म करणं तर महत्त्वाचं आहेच. पण ते फक्त तेवढं कॉलेज एज्युकेशन घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला ॲडिशनल सर्टिफिकेशन करावं लागणार. तर तुम्ही ॲडिशनल काय सर्टिफिकेशन घेताय, मार्केटमध्ये जी डिमांड आहे, जसं मी सांगितलं, की रेग्युलेटरी अफेअरला खूप डिमांड आहे. तर मग तुम्ही जर का रेग्युलेटरी अफेअरचं नॉलेज घेतलं आणि तुम्हाला ज्या US FDA बद्दल तुम्हाला माहिती आहे, किंवा तुम्हाला युरोपियन गाईडलाईन्स माहिती आहे, तर ज्या कंपनी US मध्ये काम करतात आहे, युरोपियन रिजनमध्ये काम करतात आहे, त्या कंपनी तुम्हाला तसा पे पॅकेज त्याच्यात ऑफर करणार. आता आपल्या इंडियामध्ये क्लिनिकल ट्रायल्स खूप होतात. तर मग ज्याला क्लिनिकल ट्रायल्सचं एक्सपर्टाईज आहे, म्हणजे बी-फार्म केलं आहे, एम-फार्म फार्माकॉलॉजी केलं आहे, ॲडिशनली ज्याला क्लिनिकल ट्रायल्सचा अनुभव आहे, तर त्या क्लिनिकल ट्रायल्सचा अनुभव असेल, म्हणजे ड्युरिंग एम-फार्म करताच तुम्ही जर का हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ट्रायल्सच्या प्रोजेक्टवर काम केलं, कारण मी जसं म्हटलं बी-फार्ममध्ये पण प्रोजेक्ट आला आहे, कंपल्सरी 1 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, एम-फार्ममध्ये पण तुमचा प्रोजेक्ट आहे. तर तो प्रोजेक्ट त्याच्या रिलिव्हंट तुम्ही केला आणि तुमचे स्किल वाढवले, तर देन यू हॅव अ रेंज. म्हणजे बी-फार्मच्या मुलांचं ऑन ॲन ॲव्हरेज इंडियामध्ये पूर्ण आपण म्हणलं, टॉप इन्स्टिट्यूशन पण म्हणलं, तर 1-2.5 लाखापासून तर 5-6 लाखापर्यंत स्टार्टिंग पॅकेजेस बी-फार्मच्या विद्यार्थ्यांना आहे. आणि एम-फार्मच्या विद्यार्थ्यांना म्हटलं तर त्यांना 4 लाखापासून तर 6-7 लाखापर्यंतचं सुरुवातीचं पॅकेज आहे. पण जसं मी म्हटलं, की जर का तुम्ही स्वतःचे स्किल अपग्रेड केले, सर्टिफिकेशन घेतले आणि मार्केटला जे पाहिजे ते तुम्ही जर का ॲक्वायर करून घेतले, तर 2-3 वर्षातच तुमची ग्रोथ जी आहे ती 10 लाखाच्या वरती तुम्ही जाऊ शकता. आणि विथ रिस्पेक्ट टू हायेस्ट म्हणजे तसा प्रोग्रेस पाहिलं तर आय-टीमध्ये कसं असतं ना, की एकदा एंट्री करतात, मल्टिपल कंपनीजमध्ये काम करतात, पण आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम तिथं सॅच्युरेशन येतं. फार्मामध्ये तसं नाही आहे. फार्मामध्ये तुम्हाला इयर ऑन इयर तुमचा जसं अनुभव वाढत जाईल, तुमचा एक्सपर्टाईज वाढत जाईल, त्या पद्धतीनं तुमची ग्रोथ होत जाईल. आणि आत्ता तुम्ही बघू शकता, की कितीतरी फार्मास्युटिकल कंपनीज अशा आहेत, जिथे जे लोकं टॉप पोझिशनला पोचलेले आहे, की व्हाईस प्रेसिडेंट आहे और म्हणजे DGM आहे, GM आहे, ह्या लेवलला जे पोचलेले लोकं आहे, हे सगळे कोट्यांचेच पॅकेज घेतात आहे. तर फार्मसीमध्ये आहे, पण इट इज म्हणजे सुरुवातीला एंट्री केल्यामध्ये कॉलेजमधनं तुम्ही गेले आणि कंपनीला लागले तर तुम्हाला कोट्याचं पॅकेज मिळणार असं नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला स्ट्रगल करावं लागेल, स्किल ॲक्वायर करावं लागतील आणि ज्या स्किल तुम्ही डेव्हलप केल्या तर तुमची ग्रोथ त्याच्यात होईल. स्किल महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना स्किलवरती काम खूप करावं महत्त्वाचं लागेल. आहे. म्हणजे फक्त बेसिक जसं आता भारतामध्ये सध्याच्या परिस्थितीत ऑलमोस्ट असं झालं आहे, की 10,000 फार्मसी कॉलेज झाले आता. 10,000 इज अ बिग नंबर. आता ह्या 10,000 फार्मसी कॉलेजमधनं कितीतरी ग्रॅज्युएट्स बाहेर पडत आहे आणि बिकॉज थ्रूआउट इंडिया सिलेबस सारखा आहे, पूर्ण भारतभरात सिलेबस सारखा आहे. बरोबर. तर त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना काय नॉलेज जे दिलं जातं आहे ते सारखं नॉलेज देत आहे. आता जे कॉलेजेस जिथे ॲडिशनली प्रोॲक्टिव्हली मुलांना ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटेशनवर ट्रेनिंग देणे, त्यांनाकडनं सर्टिफिकेशन करून घेणे, त्यांना इंडस्ट्रीमध्ये पाठवणे, इंटर्नशिप करून घेणे, इंडस्ट्रीसोबत टायअपमध्ये प्रोजेक्ट करणे किंवा जे अंडर ग्रॅज्युएट्सच्या मुलांचं पोस्ट ग्रॅज्युएटच्या मुलांसोबत प्रोजेक्ट करून घेणे, म्हणजे सिनियर विद्यार्थ्यांचा ॲडव्हान्टेज त्यांना ट्रेनिंगसाठी करून देणे. तर ह्या ज्या स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी जर का केल्या, विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं जर का नॉलेज दिलं, तर मग तिथल्या प्लेसमेंट ज्या आहे त्या बाकीच्या कंपॅरिझनमध्ये चांगल्या असणार आहे. सर साधारण याच्यामध्ये म्हणजे आपण प्लेसमेंटचा जेव्हा विचार करतो तेव्हा कॅम्पस प्लेसमेंटमधनं साधारण किती टक्के विद्यार्थ्यांना याच्यामध्ये म्हणजे हे मिळू शकतं असं काय? सर फार्मसीमध्ये कसं होतं ना, की अशी बल्क रिक्रुटमेंट खूप कमी होते. ओके. म्हणजे बल्क रिक्रुटमेंट आहे, पण ती बल्क रिक्रुटमेंट कशात आहे, मार्केटिंगमध्ये आहे, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर फार्माकोव्हिजिलन्समध्ये आहे, की ज्या IT कंपनीज आहे, ज्या बाहेरच्या देशाच्या फार्मास्युटिकल कंपनीजसाठी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ड्रग मॉनिटरिंग त्याच्यावर जे काम करतात, तर त्या ज्या कंपनीजसाठी ज्या रिक्वायरमेंट लागतात, तर तिथे बल्क रिक्रुटमेंट होतं. बाकी ज्या रिक्रुटमेंट असतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समधल्या, जसं प्रोडक्शन आहे, QA/QC आहे किंवा रेग्युलेटरीमधल्या आहे, तर ह्या कंपनी स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात. पण मेजरली असं समजा तुम्ही, की 90% स्टुडंट जे आहे ते रिक्रूट होतात.